नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मजेत आहेत का बाळांनो? आजची रेसिपी आहे ना, शाळेत जाणारे मुलं आहेत ना त्यांच्या आयांच्यासाठी. मुलं शाळेतून आले ना मग आयांना म्हणतात ना, आई मला भूक लागली काहीतरी खाऊ दे ना. मग तिथून मोर तुमची तारेवरली कसरत सुरू, काय द्यावा मुलांना बनवून. तर ह्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे ना, मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे. मग आपण व्हिडिओ चालू करूया आता. तर तुम्हाला आहे ना, मी आज झटपट कुरकुरीत खमंग चिवडा बनवून दाखवणार आहे. हे चिवडा आहे ना 8 ते 10 दिवस राहतो. मग निदान तुमचं ना 9-10 दिवसाचं टेन्शन गेलं आजीमुळं. मी कढई आहे ना गरम करायला ठेवते. बाळांनो, अशी मोठी कढई घ्यायची, मग चिवडा हलवताना सांडत नाही, हलवता येतो. मी ना या भांड्यात मुरमुरे घेतले, त्याला चाळून साफ करून घेऊ. असे आहेत ना चांगले मुरमुरे साफ करून घ्यायचे. मग चिवडा आहे ना आपला चांगला बनवतो. मी ना मुरमुरे चाळून घेतलेत. आता कढई मध्ये 2 पाळ्या तेल घालू. वाटीभर शेंगदाणे घालू. याला आहे ना छान लाल रंगावर तळून घेऊ. शेंगदाणे आहेत ना छान तळलेत. याला आता आपण मुरमुऱ्यावर काढून घेऊ. आता हेच कढईमध्ये हिरवी मिरची घालू. हे कढीपत्ता घालू. हिरवी मिरची पण छान तळली, काढून घेऊ. जिरे घालू. हळद. ही डाळ, ही शेंगदाणे डाळ लहान लहान मुलांना आहे ना इथून खायला भारी आवडते. आता हे आपलं सगळं 5 मिनिटात रेडी आहे. आता आपण चिवडा तयार करू. मुरमुरे घालू. चवीप्रमाणे मीठ घालू. बारीक गॅसवर आहे ना याला 2-3 मिनिटं गरम करून घेऊ. आता याला मस्त पैकी हलवून घेऊ. झटपट मुरमुऱ्यांचा खमंग चिवडा तयार. पहा ना किती कुरुम झालाय. बघा ना बाळांनो, किती वेळ लागलाय चिवडा बनवायला. 5-10 मिनिटं लागले आणि तुमची पण 10 दिवसाची सोय लागली. हे चिवडा थंड झाला ना चांगला स्वच्छ डब्यात भरून ठेवा. 10 दिवस टिकन येऊ चिवडा. आणि जरी समजा साधारण चिवडा परत कढईत गरम करायचा. आणि पावसाळा आहे ना म्हणून चांगलं घट्ट झाकणाचा डबा वापरा. आता मुलं शाळेतून आले ना मग असा डबा उघडायचा, द्यायचा मुलांना चिवडा खायला. मी ना या डब्यात चिवडा भरून ठेवलाय. तुम्ही पण ही रेसिपी बघून खुश झाले असाल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका. हे चिवडा आहे ना खाऊन तुमची बच्चे कंपनी ना नक्कीच खुश होणार आहे. बाळांनो, आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हेज आणि नॉन व्हेज आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत.
हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी. खाली मी आहे ना नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा. तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा. हसा खेळा, खूप खूप मज्जा करा आणि आजीच्या रेसिपी आहेत ना बाळांनो सगळे बनवून खा. भेटू आता पुढच्या रेसिपीला.